हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के प्रॅक्टिस सेट क्रमांक 33 बघणार आहोत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 32 बघितला होता। आय होप तुम्ही तो व्हिडिओ अटेंड केला असेल। आपले व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांची पोलीस भरतीची तयारी ऑलरेडी झालेली आहे, फक्त त्यांना सरावाची गरज आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन चे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहे अ लिओन आणि फ्रान्स, ब पॅरिस फ्रान्स, क मार्सिली फ्रान्स, ड बोर्डियूक्स आणि फ्रान्स। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन चे मुख्यालय लिओन फ्रान्स येथे आहे। प्रश्न क्रमांक 2, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कोणता देश होता? पर्याय आहेत अ भारत, ब चीन, क युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ड जपान। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर देश होता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? पर्याय आहेत अ अनुच्छेद 19, ब अनुच्छेद 22, क अनुच्छेद 14, ड अनुच्छेद 21। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे। प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणजेच इंटरनॅशनल लिटरसी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत अ 18 सप्टेंबर, ब 28 सप्टेंबर, क 8 सप्टेंबर, ड 15 सप्टेंबर। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणजेच इंटरनॅशनल लिटरसी डे हा 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कुणाला आहे? पर्याय आहेत अ लोकसभा अध्यक्ष, ब पंतप्रधान, क उपराष्ट्रपती, ड राष्ट्रपती। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे। प्रश्न क्रमांक 6, लोकयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले आहे? पर्याय आहे अ 1968 साली, ब 1973 साली, क 1962 साली, ड 1972 साली। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे लोकयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात 1972 साली अस्तित्वात आले आहे। प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर नेमले गेले होते? पर्याय आहे अ महाराष्ट्र, ब मध्य प्रदेश, क पश्चिम बंगाल, ड उत्तर प्रदेश। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यातून घटना समितीवर नेमले गेले होते। प्रश्न क्रमांक 8, कोणता विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? पर्याय आहेत अ गृहरक्षक दल, ब परिवहन, क कामगार सुरक्षा, ड तुरुंग। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे कामगार सुरक्षा विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही। प्रश्न क्रमांक 9, MCOCA हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? पर्याय आहेत अ मालमत्तेचे गुन्हे, ब शरीरविरुद्ध गुन्हे, क संघटित गुन्हे, ड दखलपात्र गुन्हे। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे MCOCA हा कायदा संघटित गुन्हे यासाठी वापरला जातो। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा कोणता? पर्याय आहेत अ नागपूर, ब चंद्रपूर, क मुंबई, ड भंडारा। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात नागपूर हा जिल्हा सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे।